गावची खबर न्यूजने खालापुरातील होराळे शिवस्वराज्य संघर्ष समितीच्या संघर्षाच्या यशाचा घेतलेला हा वृत्तांत। केन कॉस्मेटिक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी स्थानिक भूमिपुत्र महिलांच्या हाताला काम द्यावे यासाठी 5 गावांनी शिवस्वराज्य संघर्ष समितीच्या माध्यमातून आमरण उपोषण 5 दिवसांपासून सुरू केले आहे। कंपनी व्यवस्थापकाने नरमाईची भूमिका घेत नसल्यामुळे 5 दिवस उपोषण सुरू होते। सोमवार दिनांक 18 मार्च रोजी आमदार महेंद्र थोरवे यांच्या कर्जत येथील कार्यालयात कंपनी व्यवस्थापक आणि शिवस्वराज्य संघर्ष समितीच्या सदस्यांची बैठक झाली। ग्रामस्थांना रोजगार दिला जाईल असे पत्र कंपनी व्यवस्थापकांनी आमदार थोरवे यांना दिलं होतं। शिवस्वराज्य संघर्ष समितीचा उल्लेख नसल्यामुळे उपोषणकर्त्यांनी विरोध केला आणि उपोषण सुरूच ठेवण्यावर ठाम राहिल्यानंतर उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली होती। त्यानंतर पुन्हा आमदार थोरवे यांनी मध्यस्थी करीत शिवस्वराज्य संघर्ष समितीच्या नावाने पत्र देण्यास सांगितल्यावर उपोषण मागे घेतले असून संघर्ष समितीच्या लढ्याला यश मिळाल्याने गावकऱ्यांनी जल्लोष साजरा केला आहे। खालापूर तालुक्यातील होराळे ग्रामपंचायत हद्दीत केन कॉस्मेटिक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी सुरू होत आहे। या कंपनीत मोठ्या प्रमाणात महिला नोकर भरती होणार आहे। होराळे गावातील आणि परिसरातील महिला तरुणांना रोजगार देऊ असे कंपनी व्यवस्थापकांनी सांगितले होते। गावातील 4 ते 5 जणांना काम दिले आहे। स्थानिक भूमिपुत्रांना डावलून बाहेरील नोकर भरती कारखान्यामध्ये जाणीवपूर्वक होत असल्याने स्थानिक भूमिपुत्र आक्रमक झाल्याने या विरोधात स्थानिक भूमिपुत्रांच्या रोजगारासाठी शिवस्वराज्य संघर्ष समितीची स्थापना करीत या समितीद्वारे केन कॉस्मेटिक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी विरोधात गुरुवार दिनांक 14 मार्च पासून उपोषण सुरू केलं आहे। उपोषणात ग्रामपंचायतीचे उपसरपंचासह 6 सदस्य उपोषणास बसले आहेत। सोमवार दिनांक 18 मार्च रोजी आमदार महेंद्र थोरवे यांच्या कर्जत येथील कार्यालयात कंपनी व्यवस्थापक आणि शिवस्वराज्य संघर्ष समितीच्या सदस्यांची बैठक झाली। या बैठकीत सकारात्मक चर्चा होऊन मागण्या पूर्ण झाल्याचे सांगितले। मात्र आमदार थोरवे यांच्या नावाने पत्र देत ग्रामस्थांना रोजगार दिला जाईल असे लिहिण्यात आले आहे। शिवस्वराज्य संघर्ष समितीच्या माध्यमातून लढा देत असताना त्याचा उल्लेख नसल्यामुळे उपोषणकर्त्यांनी विरोध केला होता। आमदार थोरवे यांनी शिवस्वराज्य संघर्ष समितीच्या नावाचा उल्लेख करीत स्थानिकांना नोकरी आणि व्यवसायाला प्राधान्य दिले असे पत्र देण्यास सांगितले। त्यानंतर उपोषणास्थळी शिवसेना शिंदे गटाचे युवासेना अधिकारी रोहित विचारे, तालुका प्रमुख संदेश पाटील, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना मावळ संघटक संजोग वाघेरे पाटील, तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे यांच्यासह कंपनी व्यवस्थापक दशरथ पवार यांनी उपोषणकर्ते उपसरपंच ललिता जाधव, सदस्य रुपाली मोरे, सदस्य सुरेखा दळवी, रंजना वाघमारे, सदस्य गणेश मोरे, अंकुश मोरे, नागेश पाटील, कल्पेश पाटील आणि ग्रामस्थांची भेट घेऊन मागण्या मान्य करीत उपोषण मागे घेण्याची विनंती केल्यावर उपोषण मागे घेतले आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.